नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1971ला जगामध्ये रामसर करार अस्तित्वात आलेला आहे। नेक्स्ट, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? तर सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आढळते, जे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कुठून होतो? तर महाबळेश्वर, सातारा पूर्व वाहिनी आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील टिप्पेश्वर अभयारण्य आहे। नेक्स्ट, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामदफा राष्ट्रीय उद्यान आहे। नेक्स्ट, सुरत हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर तापी या नदीच्या काठावर सुरत हे वसलेले आहे। नेक्स्ट, भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत? तर गडचिरोली येथे भामरागड टेकड्या स्थित आहेत। नेक्स्ट, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे, खोपोली हे। नेक्स्ट, कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते? तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते, कोयना या जलविद्युत प्रकल्पाला। नेक्स्ट, सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये सालारजंग संग्रहालय आहे। नेक्स्ट, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत। नेक्स्ट, कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण या मार्गावर लागतो। नेक्स्ट, कोलाम आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलाम आदिवासी समाज सर्वात जास्त प्रमाणात आढळतो। नेक्स्ट, अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे, 1948ला। नेक्स्ट, महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान आहे। नेक्स्ट, नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर अमरकंटक येथे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे, अमरकंटक येथे। नेक्स्ट, महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते? तर गंगाखेड हे महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ आहे। नेक्स्ट, रेशीम उत्पादन भारतातील कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे? तर श्वेत क्रांतीशी रेशीम उत्पादन संबंधित आहे, श्वेत क्रांतीशी। नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे? तर महाराष्ट्रामधील भंडारा हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे, भंडारा हा जिल्हा। नेक्स्ट, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात? तर खडकाळ जमीन असे म्हटले जाते, ज्या जमिनीमध्ये पीक येत नाही अशा जमिनीला। नेक्स्ट,
मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार केरळ या राज्यामधील आहे. नेक्स्ट, हिवाळ्यातील शेती हंगामात काय म्हणतात? तर रब्बी असे म्हटले जाते. नेक्स्ट, गंगा नदीवरील गांधी सेतू कोणत्या शहरात आहे? तर पटना या शहरामध्ये गंगा नदीवरील गांधी सेतू आहे, पटना या शहरात. नेक्स्ट, कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? तर सिक्कीम हे भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर महाराष्ट्राच्या बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. नेक्स्ट, सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात येतो? तर पुणे या विभागामध्ये सांगली जिल्हा येतो. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे. नेक्स्ट, प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड किल्ला आहे. नेक्स्ट, लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये लिंगमळा धबधबा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते? तर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्राफाईट आढळते. नेक्स्ट, कागित नृत्य हे कशाशी संबंधित आहे? तर बौद्धांशी कागित नृत्य हे संबंधित आहे. नेक्स्ट, सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सिन्नर संग्रहालय आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वत रांगांची दिशा कोणती? तर पूर्व पश्चिम दिशा आहे. दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वत रांगाची दिशा पूर्व आणि पश्चिम दिशा. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील वसलेला आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती भाग व्यापला आहे? तर एकूण 49.7% एवढा भाग महाराष्ट्रात व्यापलेला आहे. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीवन अभयारण्य भारतीय गोड किंवा गव्हांसाठी प्रसिद्ध आहे? तर दाजीपूर हे अभयारण्य भारतीय गोड किंवा गव्हांसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? तर 82% एवढा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे. तर मित्रांनो, 2011 जनगणनेवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.